नमस्कार मित्रांनो, धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, सर्व राज्यातील शेतकऱ्यांना महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, आता इथे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आता नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 18 हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात इथे जमा करण्यात आलेले आहे. मित्रांनो, आता सर्व शेतकरी हे 19वा हप्ता कधी मिळणार आहे या गोष्टीकडे सर्व शेतकऱ्यांचे इथे लक्ष लागलेले आहे. मित्रांनो, 19वा हप्ता कधी मिळणार आहे शेतकरी आता प्रतीक्षा करू लागले आहे. कारण मित्रांनो, आता नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 18 हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येथे सलग येथे वितरित करण्यात आलेले आहे. मित्रांनो, आता 2,000 रुपये येथे प्रत्येकी 4 महिन्याच्या वेळेस येथे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यात येथे वर्ग करण्यात येतात. तर मित्रांनो, आता सर्व शेतकऱ्यांना आता येथे चिंता पडली आहे किंवा आता 2025 म्हणजे 2025चा अर्थसंकल्प येथे नवीन अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर मीडियाच्या माध्यमातून असे सांगण्यात आले होते की आता पुढील हप्ता हा 4,000चा मिळणार आहे, 5,000चा मिळणार आहे, असे व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे. मित्रांनो, आता येथे PM किसान सन्मान निधीचा 19वा हप्ता कधी मिळणार आहे आणि किती मिळणार आहे आणि कुठून मिळणार आहे याबाबतची सुद्धा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया. त्याआधी मित्रांनो, व्हिडिओ बघण्याच्या आधी या व्हिडिओवरती नवीन आला असाल तर आताच या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला मित्रांनो, बघून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती. तर मित्रांनो, दरम्यान प्रधानमंत्री किसान सन्मान योजना 19वा हप्ता 24 फेब्रुवारी रोजी जमा होणार आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बिहार दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते PM किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता वितरित केला जाणार आहे. दिल्लीतील शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 3,000 रुपये जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 11 कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना पैसे दिले जातात. त्याची रक्कम 3,50,000 कोटी रुपये एवढे होत आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही येथे बघू शकता. आता 24 फेब्रुवारी रोजी या दिवशी नरेंद्र मोदी हे बिहार दौऱ्यावर येणार आहे. मित्रांनो, या बिहारमधून नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येथे एका क्लिकवरती 3,000 रुपये येथे जमा करण्याचे येथे वर्तवले जात आहे. मित्रांनो, 3,000 रुपये मिळाले तर ठीक आहे, नाहीतरी 2,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येथे जमा करण्यात आलेले आहे. मित्रांनो, आता किती मिळणार आहे? 3,000 रुपये देण्याचे येथे नुसतं वर्तवल्या जात आहे. आता नेमके किती पैसे मिळणार आहे याबाबत येथे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येथे पैसे पडल्यानंतरच येथे कळणार आहे. तर मित्रांनो, आता 24 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येथे DBTच्या माध्यमातून पैसे जमा करण्यात येणार आहे. मित्रांनो, अशी महत्त्वाची माहिती होती. माहिती आपल्याला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, भेटूया अशीच पुढील महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.